नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे असं असलं तरी जयपूर धरणातून इसापूर धरणामध्ये पाण्याची आवक मात्र सुरू आहे। त्यामुळे इसापूर धरण 98% भरलंय। धरणाचे 3 दरवाजे उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका स्ट्रॉबेरी शेतीला बसण्याची दाट शक्यता आहे, कारण पाऊस अधिक झाल्यानं नर्सरीमधील रोपांनाही रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। इतिहासकार खोटे आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना इतिहास जास्त चांगला माहिती आहे का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला। शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली, आता महाराजांचा चुकीचा इतिहास पसरवला जातोय असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलेलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाची खात्री वाटत नसल्याने निवडणुका पुढे ढकलल्या जातील असं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलं। लोकसभा निवडणुकीला आम्ही 32 जागा मिळवल्या, आता त्यापेक्षा विधानसभेला महायुतीसाठी वाईट वातावरण असल्याचं देखील चव्हाणांनी म्हटलेलं आहे। अखेर रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आलं। सरकारकडून बैठकीचं निमंत्रण आल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं। 11 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे। रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बोलताना इम्तियाज जलील यांनी सरकारवर टीका केली। राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केलाय। रामगिरी महाराज सरकारची भाषा बोलत असल्याचा आरोपही जलील यांनी केलेला आहे। महाराष्ट्रातील सेमीकंडक्टरचे 4 उद्योग गुजरातला गेले तर एक आसामला गेला असं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलं। जर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले नसतील तर सरकारनं श्वेतपत्रिका काढावी असं आव्हान देखील वडेट्टीवारांनी दिलेलं आहे। महाराष्ट्रावर आलेला अरिष्ट बेरोजगारी महिला अत्याचार दूर करण्याची प्रार्थना विजय वडेट्टीवारांनी गणपती बाप्पाच्या चरणी केली। महाराष्ट्राला लुटारू आणि भ्रष्टाचारी सरकार घालवण्याची सद्बुद्धी द्या असं गाऱ्हाण वडेट्टीवारांनी बाप्पाच्या चरणी घातलेलं आहे। वर्षभरात भाव 38% वाढले तर सोन्याची मागणी भविष्यामध्ये कायम राहण्याची चिन्ह असल्यानं पुढच्या वर्षभरात सोन्याचे दर 20% वाढतील असा जाणकारांचा अंदाज आहे। वर्षभरात सोनं 38% वाढलं तर या काळात निफ्टीनं 28% इतका परतावा दिलेला आहे। संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। यावेळेस उपोषण करणाऱ्या एका तरुणीची प्रकृती खालावली आहे। उपोषणाच्या स्थळी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त दाखल झाले होते। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पॉर्नस्टार प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्यात आली। 18 सप्टेंबर ऐवजी 26 नोव्हेंबरला याचा निकाल येणार आहे, तर शिक्षेचा निवडणुकीवर परिणाम होईल, त्यामुळे स्थगिती दिल्याचं न्यायाधीशांनी म्हटलंय। 2016च्या निवडणुकीपूर्वी लैंगिक संबंधांबद्दल मौन बाळगण्यासाठी पॉर्नस्टारला पैसे दिल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे। भारतातील 85% पेक्षा जास्त जिल्हे पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळ यासारख्या एक्स्ट्रीम वेदर चेंजनं प्रभावित झालेत। देशातील 45% जिल्ह्यांमध्ये क्लायमेट स्वॅपिंगची परिस्थिती दिसून आली, तर IPA ग्लोबल आणि ESRI इंडियानं केलेल्या नवीन संशोधनातून ही माहिती समोर आलेली आहे। कोलकातामधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सीबीआयचा तपास जवळपास पूर्ण झालाय। सूत्रांच्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थी डॉक्टर सोबत झालेल्या सामूहिक बलात्काराचे पुरावे तपास यंत्रणाला मिळाले नाहीत। 10 पॉलिग्राफ चाचण्या, 100 लोकांची चौकशी आणि तपासानंतर आरोपी संजय रायनं एकट्यानेच गुन्हा केल्याचा निष्कर्ष सीबीआयनं काढल्याची माहिती आहे। राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही, त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलं। काही लोक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील गडकरी यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी चित्रा वाघ यांनी गणरायाकडे केली। येत्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार येवो अशी मागणी देखील चित्रा वाघ यांनी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।